महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस आपण मेडिकल ऍडमिशनचा विचार करतो, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस कोणती ऍडमिशन, तर आपल्याला माहितीये की एक असतो स्टेट कोटा की ज्याला आपण 85% सीट त्या कोट्यामधून भरल्या जातात, हे सर्वांना माहितीये। जर 100 सीटचं एखादं कॉलेज असेल तर 85 सीट्स ज्या आहेत तर त्या 85% सीईटी सेल स्टेट कोटामधून फिल होतात। आता दुसरा जो कोटा असतो तर तो आहे 15% की ज्यामध्ये 15% जागा ऑल इंडिया मधून फिल केल्या जातात की ज्यामध्ये पूर्ण भारतामधून मुलं त्या कोटामधून येऊ शकतात। आता हे मी अगोदर का सांगतोय, आपल्या व्हिडिओचं टायटल मुळात काय आहे की नियम 10वी 12वी आणि डोमासाइलचा, पण यासाठी आपल्याला हे दोन कोटाज माहिती असणं खूप गरजेचं होतं। आता जर आपण मेडिकल ऍडमिशनचा विचार केला तर आपल्याला 3 महत्त्वाच्या बाबी की ज्या आतापासून माहिती असायला पाहिजे। जर माहिती नसतील आणि जर समजा आपण या गोष्टींमध्ये या नियमामध्ये जर बसत नसेल तर मग वेळेवर आपली खूप धावपळ होऊ शकते। तर त्यासाठी आपण सुरुवातीला या तिन्ही बाबींचा सुरुवातीला विचार करूया की नेमक्या 3 कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण बसतोय का, तर याची आपल्याला आतापासून जाणीव व्हायला पाहिजे। बघा सुरुवातीला तर मेडिकल ऍडमिशनचा नियम जो आहे फर्स्ट, तर आपण सुरुवात करूया की 10th पासून। आता जो 10वीचं आपला जी एक्झाम आपण दिलेली आहे, 10वी आपण पास केलेलं आहे, तर आपल्याला 10वीची मार्कशीट, 10वीचं पासिंग सर्टिफिकेट, तर या 2 गोष्टी आपल्या फाईलला आहेत का, तर हे तुम्हाला बघायचंय। आता यामध्ये नियम नेमका काय, जर समजा तुम्ही सीबीएसई मध्ये असाल तर तुम्हाला 10वीचं पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट ही एकच मिळते, पण जर तुम्ही स्टेट बोर्ड मध्ये असाल तर तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट वेगळं आणि पासिंग सर्टिफिकेट वेगळं की ज्याला आपण बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो, काही भागांमध्ये याला सनद म्हटलं जातं। आता यामध्ये नियम नेमका कोणता, तर जर समजा तुम्हाला महाराष्ट्राच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुमची 10वी जी आहे तर ती महाराष्ट्रामधूनच झालेली पाहिजे। तुम्ही जर आउट ऑफ स्टेट 10वी केलेली असेल तर तुम्ही 85 स्टेट कोटासाठी क्वालिफाय नसाल, म्हणजे थोडक्यात तुम्ही इलिजिबल नाही जर तुम्ही 10वी जर बाहेरून केलेली असेल तर। आणि जर समजा तुमचे पालक सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहे, स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहे, तर अशा कंडिशन मध्ये थोडा वेगळा रूल बनतो। जर तुम्ही त्यामध्ये असाल, तुमची 10वी जर का बाहेर गावी झालेली असेल, बाहेर राज्यात झालेली असेल, तर नक्कीच दिलेला जो नंबर आहे तर त्यावर तुम्ही क्वेश्चन विचारा किंवा सरळ कमेंट बॉक्स मध्ये टाका, लगेच तुम्हाला रिप्लाय मिळेल। बघा हा आहे 10वीचा नियम की तुमच्याकडे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असायला पाहिजे की ज्याला आपण पासिंग सर्टिफिकेट म्हटलं, त्याला काही भागांमध्ये सनद सुद्धा म्हणतात। पण जर तुम्ही सीबीएसई मध्ये असाल तर तुमचे दोन्ही सर्टिफिकेट म्हणजे 10वीचं तुमच्याकडे एकच असेल, मार्कशीट तेच आणि पासिंग सर्टिफिकेट तेच। नियम काय आहे 10वीचा, तुमचं महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे 10वी पास आउट। ओके, आता नियम क्रमांक 2 की जो आपण 12th चा घेऊया। 12th, आता 12th चा नियम नेमका काय, तर तोच तुमचं 12th हे महाराष्ट्रामधलंच असायला पाहिजे। जर आउट ऑफ स्टेट असेल तर नेमका तुमचं का बरं तुम्ही आउट ऑफ स्टेट केलं मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये, मी त्याला आन्सर करेन की तुम्ही नेमके कोणत्या क्रायटेरियातून 85% काउन्सिलिंग करू शकाल। त्यामध्ये सुद्धा क्रायटेरिया आहेत, जर तुम्ही त्यामध्ये बसत असाल तरच तुम्हाला 85चं काउन्सिलिंग करता येईल। तुमचं 12वी हे महाराष्ट्र स्टेटच असायला पाहिजे। आता 12वीला सुद्धा तुमच्याकडे एक मार्कशीट असेल आणि एक पासिंग सर्टिफिकेट असेल। जर सीबीएसई मध्ये असाल तर हे दोन्ही सर्टिफिकेट तुमचे एकच असतील। ओके, तर हा झाला 12वीचा नियम। आता नंबर नेक्स्ट म्हणजे जो 3रा नियम आहे तर तो आहे मित्रांनो डोमासाइलचा नियम। आता हे जे आहे महाराष्ट्र डोमासाइल, आता तुम्ही डोमासाइल स्टुडंट आहात का महाराष्ट्रातले, तर हे खूप महत्वाचं। जर तुम्ही डोमासाइल स्टुडंट नसाल तर तुम्हाला महाराष्ट्राचं काउन्सिलिंग अलाउड नसतं, तर त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे डोमासाइल असले पाहिजे। तुम्ही महाराष्ट्राचा आदिवासी प्रमाणपत्र दाखला काढलेला आहे का, ज्याला आपण रहिवासी प्रमाणपत्र म्हणतो, तहसील ऑफिस मधून मिळतं की ज्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। एज नॅशनॅलिटी डोमासाइल सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असलं पाहिजे। आणि जर समजा ते तुमच्याकडे नसेल तर आतापासून तयारीला लागा आणि ते सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा, कारण या 3 गोष्टी असल्याशिवाय तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भागच घेता येणार नाही। आणि जर समजा तुम्ही महाराष्ट्राचे डोमासाइल जर का नसाल तर काय पर्याय उपलब्ध आहे, तर तुम्ही ऑल इंडियाची काउन्सिलिंग करू शकता। ऑल इंडिया हा डोमासाइल फ्री असतो, तर त्यामुळे तुम्ही जर ऑल इंडिया मधून महाराष्ट्रामध्ये जर का सहभाग घेतला तर तुम्ही ऑल इंडिया मधून महाराष्ट्राचे कॉलेज चॉईस फिलिंग मध्ये टाकू शकता। तर हे जे नियम आहे 10वीचा 12वीचा आणि डोमासाइलचा नक्कीच तुमच्या लक्षात आला असेल। जिजाऊ अकॅडमी सबस्क्राईब करा, कारण पुढचे व्हिडिओ सुद्धा खूप महत्त्वाचे असणार आहे। आणि पेड काउन्सिलिंग करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हिडिओ दिलेला आहे, नक्की तो बघून घ्याल।